नमस्कार, मुकबधिरांच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। मी रुबीना पठाण, माझ्यासोबत आहेत सोनिया शर्मा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातचा 114वा भाग पार पडला। यावेळी मोदींनी नागरिकांशी संवाद साधत आपले विचार मांडले। तर मन की बात या कार्यक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं। 3 ऑक्टोबर 2014 रोजी मन की बात कार्यक्रम सुरू झाल्यापासून करोडो मित्र यामध्ये जोडल्याचंही त्यांनी नमूद केलं। दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशी यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली। आजपासून मंत्री दिल्लीच्या रस्त्यांची पाहणी करतील अशी माहिती त्यांनी दिली आहे। तसंच एका आठवड्यात सुमारे 1400 किलोमीटर PWD रस्त्यांची पाहणी केली जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तर दिवाळीपर्यंत दिल्लीला खड्डेमुक्त केला जाणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्ला याचा मृत्यू झाला। त्या विरोधात जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला। निषेध मोर्चात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते। तसंच लहान मुलंही सहभागी झाली होती। यावेळी लोकांनी इस्रायलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं। सततच्या पावसामुळे अनेक भागात भूस्खलन झालंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पूर, पाऊस आणि भूस्खलनामुळे काही लोकांचा मृत्यू झालाय, तर काही जण जखमी झालेत। त्याचप्रमाणे अनेक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे। मुकबधिरांच्या या विशेष बातमीपत्रात आज इतकंच। यानंतर एक छोटासा ब्रेक। बघत रहा झी 24 तास।